नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. सण म्हटलं की घराघरामध्ये गोड पदार्थांची रेलचेल असते. प्रत्येक सणाला पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करण्यासाठी खास मिठाई तयार केली जाते. भारतीय सणांमध्ये झटपट आणि चविष्ट मिठाईला नेहमीच विशेष महत्त्व आहे. असाच आपण एक साध्या पद्धतीने तयार होणारा गोड पदार्थ किंवा मिठाई आज झटपट अशी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे एवढं मी शुद्ध तूप घातलेलं आहे. तूप वितळल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं दूध घालूया. आता दूध आणि तूप छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाटी एवढं मिल्क पावडर घालूया. 2 वाटी मिल्क पावडर घातल्यानंतर गॅस बंदच ठेवायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. अनेक पारंपरिक मिठाई तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो, पण आजची ही मिल्क पावडर मिठाई अगदी कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यामध्ये तयार होते. दाखवल्याप्रमाणे मिल्क पावडर, दूध आणि तूप छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गॅस सुरू करूया आणि एकसारखं कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण घट्ट होण्यासाठी अगदी 3 ते 4 मिनिटातच हे मिश्रण घट्ट होतं. या मिठाईसाठी जास्त वेळही लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की 2 ते 3 मिनिटात लगेच आपलं हे मिश्रण तयार झालं. तर इथे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हाताला चटका बसणार नाही इथपर्यंत हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला छान मिक्स करून घेऊया. आणि यासाठी इथे मी अर्धी वाटी एवढीच पिठी साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु अर्धी वाटी एवढी साखर या मिठाईसाठी सफिशियंट आहे. तर छानपैकी साखर आणि आपण जे मिल्क पावडरचं मिश्रण केलं आहे त्याचं छान असा मिश्रण गोळा तयार करून घेऊया आणि याचे 2 भाग करून घेऊया. एका भागामध्ये इथे आपण फूड कलर घालूया. फूड कलर हा तुम्ही आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये पिस्त्याचे काप घालूया, थोडे बदामाचे काप घालूया आणि मिक्स करून घेऊया. छान हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे बटर पेपर घेऊया, त्याला तूप लावूया आणि बटर पेपरवर याचा रोल तयार करूया. त्यावरही थोडेसे पिस्त्याचे काप घालूया. दाखवल्याप्रमाणे रोल करायचा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा किंवा फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल. आणि आता या बॅटरचेही 2 भाग करून घेऊया आणि त्यातील एक भाग आपण लाटून घेऊया. बटर पेपरला थोडंसं तूप लावायचं आणि याची अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. लाटून घेतल्यानंतर त्यावर आपण जो रोल केलेला पिस्त्याचा भाग आहे तो ठेवूया. दाखवल्याप्रमाणे त्याला छान रोल करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे त्याचा रोल सेट करून घेऊया आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता राहिलेला जो दुसरा पार्ट आहे किंवा भाग आहे त्याचेही आपण त्याच पद्धतीने लाटून घेऊया आणि त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालूया. त्यालाही लाटून घेऊया जेणेकरून पिस्त्याचे काप आपले पडणार नाहीत. आणि त्याच पद्धतीने पुन्हा आपण छान असा रोल तयार करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे तुम्हीही रोल तयार करून घ्या. अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी ही मिठाई आहे आणि त्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही. अशा पद्धतीने आपले 2 रोल तयार झाले. तेही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया.
एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढूया आणि तुम्ही पाहू शकता की किती छान अशी आपली झटपट मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की थंड झाल्यानंतर मिठाई आपली छान सेट झाली आहे. तर चाकूच्या मदतीने आपण एकसारखे पीस कट करून घेऊया. आता इथे आपण दुसऱ्या रोलला चांदीचा वर्क लावूया. चांदीचा वर्क लावणं अगदी ऑप्शनल आहे आणि तोही पीस त्याच पद्धतीने कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता की अगदी कमी साहित्य म्हणजे 2 वाट्या मिल्क पावडर, 1 वाटी दूध, 2 चमचे तूप आणि अर्धी वाटी साखर एवढ्या कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही मिठाई आहे. ही मिठाई इतकी मऊ आणि स्वादिष्ट बनते की तोंडात टाकताच विरघळल्यासारखी वाटते. विशेष म्हणजे नवीन शिकणाऱ्यांनाही ही रेसिपी अगदी सहज जमेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र तसेच दिवाळी, भाऊबीज किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही अशा पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने मिठाई नक्की तयार करून पहा. आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.